दुसऱ्या बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून चिघळत पडलेला आहे आणि त्याच आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आज मैदानात उतरले। त्यांनी एक अनोखं आंदोलन केलेलं होतं। गोपीचंदजी, माझा सवाल तुमच्यासाठी तोच होता की आज तुम्हाला गळ्यात ढोल अडकवून तो का वाजवावा लागला, ही वेळ का आली? हे बघा, हे सरकार येऊन 1 वर्ष झालं। आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला। या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या मार्गातून आम्ही राज्यभर अनेक आंदोलनं केली। पाठीमागं राज्यभर ढोल बजाव आंदोलन केलं। काही आमच्यातल्या मुलांनी रक्तानं पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावावरती लिहिली की तुम्ही आम्हाला एसटीची अंमलबजावणी करा, जे आदिवासींना ते धनगरांना द्या। मागच्या सरकारनं 1000 कोटी रुपयाची जी मंजुरी केली होती त्यामधले 500 कोटी तरी त्यांनी जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये धरलेले होते, ते पैसे द्या। त्याच्यामधून अनेक योजना केल्या होत्या, तरीसुद्धा हे सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरती निर्णय घेत नाही, साधी चर्चा करत नाही, धनगर समाजाच्या भावनेशी खेळतं आहे। आणि मग आता हे अधिवेशन आहे, राज्यामध्ये कोरोनाची फार मोठी परिस्थिती आहे। आज आम्ही मोर्चाला लोक घेऊन येऊ शकतो, परंतु कोरोनाच्या माहोलमध्ये जर आमच्यातल्या काही लोकांना कोरोना झाला तर त्यांची दवाखान्यामध्ये खर्च करायची परिस्थिती नाही, सरकार संवेदनशील नाही। त्यामुळं एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी सरकारला झोपेचं सोंग घेतलेलं जागं करण्यासाठी आज आमचा ढोल ही आमची अस्मिता आहे। आमचा कुठलाही कार्यक्रम आमच्या समाजाचा ढोल वाजवल्याशिवाय होत नाही आहे, दुपारती केल्याशिवाय कुठला कार्यक्रम होत नाही। म्हणून मी आज सरकारला जागं करण्यासाठी या विधानसभेच्या प्रांगणामध्ये ढोल वाजवून सरकारकडे हीच मागणी केली की आमच्या जे आदिवासींना ते धनगरांना द्या। आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत, जसं पाठीमागं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळेस जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जे ओबीसींना ते मराठ्यांना, देवेंद्रजी साहेबांनी ते केलं होतं, तशा पद्धतीनं सगळ्या सुविधा लोकांना दिल्या। त्याच धर्तीवरती जोपर्यंत धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकालात निघत नाही तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना। 2019-20च्या बजेटमध्ये 1000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि 2021 नंतर असं ठरलेलं आहे की जे आदिवासींना जितके पैसे तितके धनगरांना द्यायचे। या वर्षीच्या बजेटमध्ये आदिवासी समाजाला 8853 कोटीचं बजेट धरलेलं आहे। मग त्यातले काय पगार वगैरे जाऊन काय 4-5 हजार कोटी रुपयाचं बजेट येईल ते धनगरांना द्यायला पाहिजे। म्हणजे 2 वर्षाचे पैसे तुम्ही दिलेले नाहीत, उद्या पुरवणी बजेट आहेत, तुम्ही 2 दिवसाचं अधिवेशन घेताय, पहिला दिवस तर असाच शोक प्रस्तावावरती जातोय, दुसऱ्या दिवशी तुम्ही चर्चा करत नाही। मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे की तुम्ही सभागृहामध्ये बोलू देत नाही, सभागृहामध्ये बोलायला वेळ नाही, 2 दिवसाच्या वर तुम्ही अधिवेशन घेत नाही। म्हणून मी सरकारला जागं करण्यासाठी आज आंदोलन केलं, ढोल वाजवलाय। सरकारकडून माझ्या इतक्याच अपेक्षा आहेत, आता तरी झोपेचं सोंग घेतलं असेल तर तुम्ही जागं व्हा आणि आमच्या ज्या योजना आहेत, आमचे जे पैसे आहेत ते आम्हाला द्या। ते पैसे तुमच्या काय खात्यावरचे देत नाही, तुमच्या सातबाऱ्यावरती त्याचा काय बोजा चढत नाहीत, आमचा तो अधिकार आहे आणि तो द्यायला पाहिजे अशी आमची रास्त मागणी सरकारकडे आहे। तुमची रास्त मागणी असं तुम्ही म्हणताय। सरकारकडच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा खरं तर समोर येऊन सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा धनगर समाजाच्या बाजूनच उभे आहोत, धनगर समाजाच्या मागण्यांच्या बद्दल आम्ही सकारात्मक त्याच्याबद्दल निर्णय सुद्धा घेत आहोत असं सांगतायत। मग घोडा अडलंय कुठे? निर्णय का होत नाहीये? निर्णय राज्य पातळीवर आहे की तो केंद्र पातळीवर आहे? एकमेकांकडे बोट दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय। हे बघा, बोलणं आणि करणं यामध्ये फरक आहे। तुम्ही बोललं तर तुम्ही करायला पाहिजे। राज्य आणि केंद्राकडे वाद करायची गरज नाही, ही राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे। एखाद्या जमातीला नवीन एससी किंवा एसटीचं आरक्षण हवं असेल तर त्याची तरतूद केंद्र सरकारकडे आहे। त्याचा सर्वे करणं, त्याच्या त्या नियम अटीमध्ये बसतंय का, त्यांच्या कला काय आहेत, त्यांच्या परंपरा काय आहेत, त्यांचं शिक्षण किती टक्के आहे, त्यांच्याकडे घरं कशा पद्धतीचे, हा सर्वे करून तो केंद्राकडे शिफारस करायची आहे। मुळात धनगर समाजाचा नव्याने समावेश करायचा नाही तर अंमलबजावणी करायची आहे, हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे, लोकांनी समजून घेतलं पाहिजे। आमची अंमलबजावणीची मागणी आहे, नव्यानं आमची मागणी नाही। मागच्या 4-5 महिन्यापूर्वी हरियाणा सरकारनं तिथल्या धनगर समाजाला एससीचे दाखले दिले, हे राज्य सरकारच्या अधिकाराखाली दिलेले आहेत। म्हणून या राज्य सरकारला माझी विनंती आहे, मागच्या राज्य सरकारनं आम्हाला लेखी दिलंय की राज्यामध्ये धनगर नावाची जमात नाही आहे, ते धनगर आहेत, त्यामुळं आमचा तो प्रश्नच निकाली निघालेला आहे। आणि कागदोपत्री त्यांनी आमचे आदेश काढलेले आहेत की जे आदिवासींना ते धनगरांना द्या, जोपर्यंत यांना आरक्षण आदिवासींचं मिळत नाही तोपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना द्या। त्यामुळं राज्य सरकारनं ह्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे, केंद्राकडचा विषय नाही आहे।
मग राज्य सरकारनं आम्हाला सांगितलं पाहिजे. आम्ही इतके तज्ज्ञ नाही आहे, त्यांच्याकडे सगळी वकिलांची फौज आहे, विधी तज्ज्ञ त्यांच्याकडे आहेत. त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की तुम्ही हरियाणा सरकारनं जशा पद्धतीनं तिथल्या धनगरांना एसीचा दाखला दिला ठीक आहे. तशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला एसटीचा दाखला द्या, ही आमची मागणी आहे. ठीक आहे, पण गोपीचंदजी मुद्दा हा सुद्धा आहे की आता गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या समाजकारणात एकूणच राजकारणामध्ये एक चर्चा प्रचंड सुरू झालेली आहे. त्याच्यावरून वाकयुद्ध सुद्धा रंगतंय की आता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं ते नेमकं कशातून, मग कोणी म्हणतं ते ओबीसी मधून द्यायला हवं, मग कशा हा जो सगळा संभ्रम निर्माण केला जातोय, दोन समाजाच्या मध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? का ही परिस्थिती निर्माण होते? हे बघा, मुळात मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही हे कायद्यात तरतूद केलेली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही हे सरकारनं करूनच मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. परंतु राज्यातले सत्ताधारी मंत्री स्टेटमेंट करतायत, मंत्री वाद निर्माण करतायत, ओबीसींच्या भावनांशी खेळतायत, ओबीसींच्या मध्ये भय तयार होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट सरकारमधले मंत्री करतायत. त्यांचं अपयश झाकण्यासाठी मराठा आणि ओबीसीमध्ये वाद निर्माण करायचा प्रयत्न सरकार करतंय. त्यामुळं सरकारनं भूमिका स्पष्ट करायला पाहिजे ना. कालपर्यंत ते बोलत नव्हते ह्या विषयावरती. मराठा समाजाला ओबीसीचा कोट्यातून आरक्षण देणार नाही हे सरकारनं जाहीर करायला पाहिजे. तसं न करता मंत्रिमंडळातलेच मंत्री वेगवेगळी स्टेटमेंट करतायत, कोण ओबीसींच्या बाजूने करतंय, कोण मराठा समाजाच्या बाजूने करतंय. सरकारची जबाबदारी होती महाराष्ट्रातले जेवढे समूह आहेत त्या समूहाच्या मनामध्ये कुठलीही शंका उत्पन्न होऊ नये. जर एखाद्या समाजाच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न झाली तर त्याचं निरसन करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकार तशा पद्धतीनं करत नाही. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं केला जातोय, तो त्यांनी थांबवला पाहिजे आणि ओबीसी समाजाच्या बाबतीतली भूमिका त्यांनी ठामपणे मांडली पाहिजे. ठीक आहे, आशा करूया की या सगळ्या आरक्षणाच्या विविध मुद्द्यांवरती मार्ग निघेल आणि सरकार याच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन तुम्ही जी मागणी मांडताय त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत गोपीचंद पडळकर होते, ज्यांनी आपली धनगर समाजाबद्दलची जी भूमिका आहे, आज जे आंदोलन केलं त्याच्याबद्दलची भूमिका मांडली. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर सुद्धा आज अधिवेशनामध्ये ज्या विविध मुद्द्यांबद्दल पडसाद उमटले, वादळी हे अधिवेशन ठरताना दिसतंय, याच्याबद्दलच्याच बातम्या. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.